तसेच पवन गुलबी साहेब इथं उपस्थित झालेले आहेत। मी विनंती करतोय दिगंबर पाटील साहेबांना, तर यशवंत पाटील साहेबांना मी विनंती करते तुमच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा मान सन्मान करायचा आहे। खूपच चांगला खेळ करून दाखवला, आपल्या संघाला 2 विजय संपादन करून दाखवले। खरोखरच जबरदस्त अशी रणनीती आखली होती, चांगली बॅटिंग लाईन आहे त्यांच्याकडे, विजय एक मोठा ट्रम्पखड आहे। धन्यवाद मित्रांनो, अतिथी देवो भव असं म्हटलं जातं, त्याच प्रकारे सर्व अतिथींचं याचं स्वागत केलं जातं। तर जाऊया या सामन्याकडे मित्रांनो। जो सामना सुरू होणार आहे तो म्हणजे साई कृपा डुंगा आणि शेलूमाता वल या दरम्यान। तर मला तरी वाटतं साई कृपा डुंगे या संघानं नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण पत्करलेलं आहे आणि शेलूमाता वल या संघाला फलंदाजीसाठी बोलवलेलं आहे। तर 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आत गेलेले आहेत। बघूया काय घडतंय काय बिघडतंय या 4 षटकामध्ये। टाइम सेट करणारे अल्पेश गायकवाड, आम्ही टाइम सुद्धा सांगणार आहोत। तर मित्रांनो खरोखरच जबरदस्त अशी सायकल तुम्ही पाहू शकता आणि मालिका वीर या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला जो खेळेल, गोलंदाजी फलंदाजी चांगली करेल, त्यांना खरोखरच स्वर्गीय दुंदाराम बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री चिंतामण दुंदाराम पाटील यांच्यातर्फे बहल झालेली आहे। धन्यवाद। तर जाऊया या सामन्याकडे। पहिला चेंडू सोडून दिलेला आहे, नो बॉलचा इशारा येतो। पहिलाच दिवाळीचा बोनस 9च्या स्वरूपात येतोय आणि फ्री हिटचा हे इथे इशारा केलेला पंचांनी। तर उघडे डोला पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट। आता मात्र एक जबरदस्त चेंडू हाताळला होता, फर्निचर बिघडलेला, पहिला हादरा बसलेला आहे, पण नो बॉलचा इशारा झाला होता, फ्री हिट आहे, कुठल्या प्रकारचा गडी बाद होणार नाहीये। खरोखरच त्रिफाली चित्त बाद जर केला होता, मात्र फ्री हिटचा इशारा आला होता। पुन्हा एकदा सज्ज होतोय अंकुश, बघूया धावांवर अंकुश लावतोय की काय ते पाहायचं आहे। समोरचा फलंदाज मंगेश चेंडूला भेडकून दिला, चेंडू मात्र जातोय विकेटच्या वरून 6 धावांसाठी। पहिला आगास मंगेशच्या बॅटीतून पहिला वार। आता पुन्हा एकदा त्याच गतीने, उंची जास्त लांबी कमी आहे का बघूया, आणि सुरेख झेल इथे संपादन करताना दिसतोय क्षेत्ररक्षक। पहिला हादरा बसतोय शेलूमाता वल या संघाला मंगेशच्या स्वरूपात। चला जेवणाची सोय झालेली आहे, ज्यांना कोणा जेवण करायचं असेल त्यांनी आंब्याखाली जा। हो करतो
कडकडचा चांगली स्वकल्पना आहे इथं राखलेले आहे श्यामदादा पाटील यांनी आणि सर्व सहकारी खेळाडू यांनी आयोजन नियोजनच्या वतीने सर्व संघांना जेवणाची सोय 4 दिवस केलेली आहे. धन्यवाद. जाऊया सामन्याकडे. चांगला चेंडू चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू उंच उंच उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली. बघूया काय घडलंय तिथं. बघूया काय घडलंय. इशारा येतोय षटकाराचा. 6 धावा मिळतील फलंदाजाला. रुमाला केसात गजरा नाकायचा टाकून गडी बाद झाले. आता मात्र चांगला चेंडू चेंडूला खेळून गेला. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतो. मात्र एकदा पूर्ण करतो दिसतो. धावाचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न आणि परमेश्वर म्हटलं जातं. 2 धावा इथं अर्जित करताना दिसतात दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 17 धावा इथं झालेल्या आहेत. पहिल्या षटकातील खेळ इथे समाप्त झालेल्या मित्रांनो. पहिल्या षटकाचा विचार केला तर 1 गडी बाद होऊन 17 धावा इथं झालेल्या आहेत. नवीन गोलंदाज येतोय. फुलटो चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. लांब ठेवला होता फलंदाजा पासून. मात्र कुठल्याही प्रकारचा फटका इथं लागत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. आता तो जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. बॅकवॅट 2 चेंडू बालकृष्ण इथं डॉट करतोय. आता मात्र कानमंत्र देताना दिसतोय. तर विवेक येतोय. गोलंदाज सज्ज होतोय. दिलीप येतोय. आता मात्र बॅटिंगच्या पट्ट्यात आलेला आहे. चेंडूला भिरकून दिलाय. मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. मारण्याचा प्रयत्न होता. मिस करतोय. मात्र लेगबाईचा इशारा येतोय पंचांकडून. 1 धाव मात्र घेतलेली. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 24 धावा इथं झालेल्या आहेत. मंगेश हा फलंदाज 6 धावा करून बाद झालेला आहे. त्याची जागा जी भरून काढलेली आहे ती इंद्रपाल यांनी चांगलीच दमचप सोडलेली आहे. मैदानामध्ये 3 चेंडू फेस केले आहेत आणि 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा इथं जमवलेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय दिलीप पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र चांगलाच चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू जातोय. आता पुन्हा एकदा आडव्या बेटीने मारण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू येतोय. काय गोलंदाजीचं प्रदर्शन केलेला आहे दिलीप यांनी. 1 षटकार खाऊन फक्त आणि फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. काय वापसी केलेली आहे. काय गोलंदाजी केलेली दिलीप यांनी. अंकुश लावलेला आहे धावांवर. धावसंख्या होती ती म्हणजेच 1 बाद 24. चला नेक्स्ट मॅच असणारे इताडे आणि सारंगाव या दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर यायचं आहे प्लीज.
बीबी स्पोर्ट इताडे आणि जय हनुमान सारंगाव या दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित यायचे आहेत. जर लाईव्ह पाहत असाल तर प्लीज लवकरात लवकर. इनिंग संपल्यानंतर टॉस होणार आहे. वेलकम श्यामदादा पाटील साहेब पुन्हा एकदा आले इथं आलेले आहेत. खरोखरच जबरदस्त कल्पना इथं राखलेली आहे. त्यांनी पूर्ण 4 दिवस सर्व खेळाडूंना जेवणाची सोय केलेली आहे. क्या बात आहे. 40+ मध्ये पहिल्यांदा हा कारनामा त्यांनी केलेला आहे. या सीझन मध्ये चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. काय आयोजन नियोजन त्यांनी केलेले, खास करून साथ चांगली त्यांना दिलेली आहे. श्यामदादा पाटील यांना दिगंबर पाटील असो, ज्ञानेश्वर पाटील असो, निलेश गुरव असो, संतोषजी असो आणि यशवंत तुकाराम पाटील साहेब असो. चांगला चेंडू होता. आता मात्र झेल घेतलेला आहे. दुसरा हादरा बसतोय शेलूमाता वळ या संघाला. राकेशचा पहिला चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जातोय वरून क्षेत्ररक्षक बनतायत प्रेक्षक. छोटे बच्चे प्रयत्न केला होता मात्र हातातून चेंडू निसटतोय आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती जाऊया या फलंदाचं कौतुक करण्यासाठी डीजेकडे. लेकिन रोकने वाला चाहिए. बघू गोलंदाज कशा प्रकारे त्याला थांबवतोय ते पाहायचं आहे. राकेश आता मात्र चांगला चेंडू होता. आपल्याच पारून चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि बघूया काय घडलंय. एक्झॅक्ट आणि पंचांचा बोट आकाशात. या खेळाडूला जावं लागेल खेळाडू कक्षात. अजून एक हादरा बसतोय शेलूमाता वळ या संघाला रुपेशच्या नाव. आतापर्यंत जमलेत मात्र 3 गडी बाद झालेले आहेत. या 4 षटकांमध्ये चांगली धावसंख्या आखलेली आहे. चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बॅटीची खालची बाजू लागते. चेंडू जातोय सेलिम मिड ऑफच्या दिशेकडे रवाना होतो. स्वतः गोलंदाज उचलतोय आणि 1 धाव पूर्ण मात्र करतोय फलंदाज. 1 धाव आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 38 धावा इथं झालेल्या. 3 बाद 38. 3 षटकातील खेळ मात्र इथे संपलेला आहे मित्रांनो. जर मॅच जी सवारी आहे ती पाहिली ना तर अंकुश यांनी 17 धावा दिल्या. त्यानंतर दिलीप यांनी अंकुश लावला होता. धावांवर 7 धावा दिल्या. त्यानंतर राकेश यांनी
14 धावा इथं दिलेल्या आहेत. 17-7-14 अशा धावा दिलेल्या आहेत. म्हणजे 3 षटकातील खेळ इथं समाप्त झालेला आहे. 3 षटकांमधील धावसंख्येवर नजर टाकली पुन्हा एकदा धावसंख्या इथं झालेल्या आहेत. त्यामध्ये 38 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. शेवटचं षटक हाणामारीचे षटक स्लॉग ओव्हर ज्याला आपण म्हणतो, हल्दीचं षटक, होलीचं षटक, 31st षटक आणि कोकवीचं षटक. बघूया या 7 चेंडूमध्ये किती धावा निघतात ते पाहायचं आहे. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. स्विंग करतोय, टप्पा खाल्यानंतर थोडंसं वळण प्राप्त करतोय. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये दस्ता होतोय. तर निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा सज्ज होतय गोलंदाज प्रशांत. आता पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू हाताला होता. सगळ्यांनी मिस केलाय. चेंडू हदलतोय शरीरावर. जोरात मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. शबल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडूला टर्न भेटला आणि शरीराला आदळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र चेंडूला सफल क्रॉस होऊन खेळतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावाने संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 42 धावा इथं झाल्यात. आता मात्र पंच करतोय चेंडूला. पॉइंटच्या रिझन मधून थर्डमॅनच्या रिझन मध्ये जातोय या चेंडू. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरा प्रयत्न केला जातोय आणि इथे 3 धावा अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. 3 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 45 धावा इथं झालेल्या आहेत. गडी बाद 3 गडी बाद झालेले आहेत. मंगेश बाद झालेला आहे. बालकृष्ण बाद झालेला आहे. त्यानंतर रुपेश हा बाद झालेला आहे. इंद्रपाल आणि शैलेश चांगली धुर्रा इथं संभाळतात मैदानावर. पण सज्ज होतोय प्रशांत. आता चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. स्विंग मिस पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता येते. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू डॉट गेलेले आहेत आणि एका चेंडूवर 4 आणि दुसऱ्या चेंडूवर 3 अशा 7 धावा आतापर्यंत गेलेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय प्रशांत. आता मात्र जबरदस्त चेंडू हातावला. त्रिफळीची होतोय. फर्निचर बिघडताना आणि जबरदस्त अंकुश ठेवला होता. चांगलाच चेंडू टाकला होता आणि फर्निचर बिघडताना दिसतोय. बाद होतोय गडी. प्रशांत आणि शांत ठेवलं होतं फलंदाजांना. स्कोरबोर्डवर धावसंख्या झालेल्या आहेत त्या म्हणजेच 45 आणि 46 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे साईकृपा डुंगे या संघासमोर.
ना पहिला आवाज देतोय प्लीज. बीबी स्पोर्ट इताडे आणि जय हनुमान सारंगाव रिपोर्टिंग करायचे. जो कोणी आला असेल त्याने रिपोर्टिंग करायचे प्लीज. लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. बेबी स्पोर्ट इताडे आणि जय हनुमान सारंगाव या दोन्ही संघांना विनंती करतोय. वेले अभावी सहकार्य करायचं आहे मित्रांनो. वेल खूप खूप महत्वाची आहे. वेलकम. जय हनुमान सारंगाव या संघाचं आगमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये. या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुनीलजी पाटील या क्रीडा नगरीमध्ये स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत. व्यासपीठामध्ये उपस्थित झालेले आहेत. उपाध्यक्ष आहेत या 40+ त्यांचं मी या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला बीबी स्पोर्ट इटाळी संघ कोणी प्रतिनिधी कर्णधार या खेळाडू आला असेल तर त्वरित यायचं आहे लवकरात लवकर प्लीज. वेल्या अभावी सहकार्य करायचं आहे प्लीज. तर मित्रांनो जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच शेलूमाता वल आणि साईकृपे डुंगे या दरम्यान हा सामना रंगलेला आहे मित्रांनो. एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. शेलूमाता वल या संघानं 45 धावा इथं केलेल्या 46 धावांचा आव्हान इथं साईकृपा डुंगे या संघासमोर ठेवलेला आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय या 4 षटकांमध्ये. तर पहिला चेंडू इंद्रपाल यांचा मिस केलेला आहे. चेंडू हवेत आहे मात्र सूर्याची किरणे त्याच्या डोल्यावर आले असतात आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद पहिलाच मिळतोय. फलंदाज विनोद याला 1 धाव इथं संपादन करतोय. प्रारंभ करतोय. अकाउंट ओपन करतोय संघाचा आणि स्वतःचा सुद्धा. विनोद हा स्ट्राईक मिळते राकेशला. बघूया राकेश कशा प्रकारे रॉकेट सोडतोय की नाही ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होत आहे इंद्रपाल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. थोडेसे चुंबन लागला होता असं वाटतं आणि झेल सहडलाय इथं विकेट किपरनं. थोडीशी कडा लागली होती चेंडूची. पुन्हा सज्ज होत आहे इंद्रपाल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र त्रिफळीची फर्निचर बिघडताना दिसतोय. पहिला हादरा बसतोय साईकृपा डुंगे या संघाला. तारे गिनगिनियां च तेरी मैं तां जागा रातां नूं रोक न पावां अखियां विचों
तर साईकृपा ढुंगे या संघाला पहिला हादरा बसतोय, बाद होतोय तो म्हणजेच राकेश राकेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय दिलीप. बघूया दिलीप कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. पहिला हादरा बसलेला आहे अवघ्या फक्त आणि फक्त 1 धावेवर 1 बाद. चांगलीच गुणलेखक करतात, चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि आम्हाला सुद्धा सोपं जातंय दोन्ही संघांचं. पुन्हा एकदा हैदराबादचा चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला भिरकून दिला, विशेप मध्ये चेंडू जातोय मात्र 1 धाव इथं अर्जित करता येते. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 2 धावा इथं झालेल्या आहेत. हा सामना जर जिंकायचा असेल तर खरोखरच 1 आणि दुःख जास्त नाही तर चौकार षटकार मारावं लागतील कारण 46 धावांचा आव्हान समोर आहे. वेलकम सुनीलजी म्हात्रे, खरोखरच रंग भरलेला आहे या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसर होतोय का नाही, एक्झॅक्ट सॉफ्ट डिसमिसर होतं. विकेट किपर कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि झेल मॅचच्या स्वरूपात अजून एक हादरा बसतोय साई कृपा ढुंगे या संघाला. जाऊया विकेट किपरचं कौतुक करण्यासाठी डीजे कडे. हॅलो हॅलो ओके दा. धन्यवाद मित्रा. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. बघा मित्र, तालुका क्रिकेटमधून पहिली स्पर्धा पाहतोय आपण सिनियर 40+ सिस्टमच्या माध्यमातून. या स्पर्धेची एक अतिशय उत्तम संकल्पना की प्रत्येक संघाचं यथोचित स्वागत आणि सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं आहे आणि खास करून प्रत्येक संघाची मेजवानीची व्यवस्था देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. मी या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्याम पाटील यांचं मनापासून कौतुक करतोय की अतिशय सुंदर संकल्पना त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. कारण प्रत्येक संघासाठी जेवणाची एक उत्तम सोय, स्नेहभोजन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. इताडे संघाचा कॅप्टन बीबी स्पोर्ट्स इताडे संघाचा कॅप्टन चला आपण देखील या आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल आहे. साई कृपा डुंगे विपक्ष चेडू माता बड्या डुंगे दिग्गज संघामधून चालू सामना आपण पाहतोय. आज एकता सारंगाव हा संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेला ताकदीनिशी. वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज इंद्रपाल ओव्हर क्रमांक पहिला पण पाहिलं. पहिल्या ओव्हरचं अपडेट 2-2. चला वेल कमी घ्या, थोडासा स्पीडअप करा, वेल कमी घ्या. प्रत्येकाचे संध्याकाळचे कार्यक्रम ठरलेले आहेत, त्या अनुषंगानं थोडंसं वेळेचं सहकार्य करा. सूर्यकांत याला चेंडू थोडासा बीट करतोय. धावसंख्या 2 ने पुढे सकते, धावसंख्या होती ती 4. विजयाचं लक्ष 46 धावांचं. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाज येतोय बाळकृष्ण. पहिला चेंडू पेस करताना 2 धावा. या 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 4. पहिल्या ओव्हरमधून इंद्रपाल यांनी अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी केली, ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 2 धावा. पुन्हा एकदा बालकृष्ण हॉफलगिल सोडून सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका, चेंडू मिडापून लॉंग ऑफला जातोय. आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण, फेक देखील उत्तम, आत्मघातकी प्रयत्न धाव घेण्याचा, मात्र धाव देखील कंप्लीट.
आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा हुक केलाय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू फाईन सीमार शेकले करतो चौकार. जय हनुमान गोवे विपक्ष एकता सारंगाव. एकता सारंगाव जय हनुमान गोवे ना त्यांचा पण नाही जय हनुमान गोवे. ओके सुनील एकताच होती ना. एकता सारंगाव म्हणजे एकताच. फलंदाज बाद. जय हनुमान सारंगाव आणि जय हनुमान गोवे या दोन संघामधून पुढील लढत. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन बा प्लीज. दोन्ही संघाचे कॅप्टन निकेश दुसऱ्या षटक तो नेक्स्ट बॅट्समन प्रशांत. प्रशांत संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड फलंदाज आहे. एक मधल्या फळीतील संघाचा कणा. ॲक्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर अंकुश याला याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. जागेवर चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पदल आली ते पायांची हालचाल नाही आहे आणि फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क फार महत्त्वाचं असतं. आता मात्र ऑन साईडचा फटका साजला. अंकुशाच्या बॅटमधून चेंडू जातोय शॉट. मिड विकेटला एक कंप्लीट. प्रमोद याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. फेक देखील उत्तम. मात्र 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 12. षटक क्रमांक दुसरं संपते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रति ओव्हरचा विचार केला तर 6 धावांची सरासरी धावसंख्या होती ती 12. उर्वरित 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी बोला कोण येतात का? चालेल दादा बसा तुम्ही. हॅलो. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला जय हनुमान गोवे तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान सारंगाव. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा प्रतिबल. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसात आपण जर खेळ पाहिला, पहिल्या 2 दिवसात आपण विचार केला अतिशय उत्तम दर्जाचा खेळ या स्पर्धेमधून ज्या संघाने केला तो संघ ठरला पहिल्या 2 दिवसाचा विजेता वीर तानाजी दापोडे. ज्ञानदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने या संघाने अतिशय उत्तम दर्जाचा खेळ या स्पर्धेमधून केला. अंतिम फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला आहे आणि ज्ञानदेव पाटील यांच्याच नेतृत्वाखाली मला वाटतं वीर तानाजी दापोडे संघानं देखील दमन दौरा 2025 या स्पर्धेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्या संघाचा तो चॅम्पियन संघ ठरला. अनिल दादा तुमचं देखील खूप खूप आभारी. बघा मित्रो, सर्वांच्या माहितीसाठी सांगतो 40+ फॉर्मॅटमध्ये गेली कित्येक वर्ष सातत्यानं या स्पर्धेशी किंवा या संघटनेशी जॉईन असलेले आमचे परममित्र किंवा आमचे वरिष्ठ आमचे दादा अनिल पाटील, क्रिकेट ज्यांचा जीव की प्राण आहे आणि खऱ्या अर्थानं तेच त्यांचं सातत्य त्यांचा सुपुत्र मुलगा करत असतोय. मात्र मुलांनी दादांपेक्षा जास्त भरारी घेतलेली आहे कारण त्यांचा मुलगा मला वाटतं भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधून खेळताना दिसतोय. आकाश पाटील, अनिल दादा यांचा मुलगा
भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधून खेळताना दिसतोय. हॉपल सोडून सुंदरसा ऑनरेजचा फटका आपण पाहिला. फलंदाज अंकुशाच्या बॅटमधून आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड प्रशांत. गोवे विपक्ष सारंगाव या दोन संघांमधून पुढील सामना असेल. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा. गोलंदाज नरेंद्र पाटील. चेंडूला पुल काढण्याचा प्रयत्न. कॉन्ट बिहाइंड सोडवणे महत्वाचा फलंदाज बाद. प्रशांत याची खेळी संपुष्टात. बिग विकेट बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते हुए गेंदबाज नरेंद्र पाटिल. नेक्स्ट बॅट्समन जातो निलेश. मग निलेश याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि संघाला देखील गरज आहे त्या फटक्यांची. ते फटके निलेशच्या बॅटमधून येतील का? निलेश याच्याकडे चांगली अभिडी चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. नेहमीचे आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. साई कृपा डुंगे संघातील मधला फलंदाज. स्ट्राईक रोटेट करतो न्यू बॅट्समन न्यू बॅटल. चेंडूला अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका. चेंडूला जज उत्तम केलं होतं मात्र स्वतःला जज करू शकला नाहीये. क्षेत्ररक्षक मंगेश चेंडू घेऊन जातो सीमा क्षेत्राच्या बाहेर. सीमेचं थोडंसं उल्लंघन त्याच्या माध्यमातून झालं आणि चेंडू मात्र आउट पार्क सीमेच्या बाहेर जातो षटकार. आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे मात्र या ठिकाणी हा चेंडू देखील त्याच पद्धतीने मारला त्याच ठिकाणी. जणू की झेरॉक्स कॉपी आपण पाहिली मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाला. अतिशय चांगला फटका निलेशच्या बॅटमधून मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. आता मात्र उर्वरित 6 चेंडूमध्ये 23 ची गरज आहे. पहिल्या 3 मध्ये 23 झाल्या, 18 मध्ये 23 झालेले आहेत आणि आता उर्वरित 6 चेंडूमध्ये 23. मात्र ती क्षमता या फलंदाजामध्ये आहे. 23 धावा करण्याची क्षमता आहे. खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे रोटेट करण्याची संधी त्याने घ्यावी. स्ट्राईक निश्चितच निलेशाला मिळतंय. आणि थांबा आता एक और कुशल मोमेंट थोडीशी. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40 संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी पाटील आणि एकता सारंग संघाचे सर्वे सर्वा आणि याच बरोबर आमच्या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं. वेलकम. नाव काय? चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. वेलकम वेलकम वेलकम. हॅलो पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. भाऊ हॅलो वेलकम वेलकम वेलकम. गावदेवी चषक 2025 मधून मी तुमचं मनस्वी स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न होण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे मान्य श्री अमर हवरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले.
हावरे बिल्डर्स अँड प्रॉपर्टीज मान्य श्री अमर हावरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले, मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. ठाणे जिल्ह्याचे सुप्रसिद्ध उद्योजक हावरे बिल्डर्स प्रोप्रायटर सन्माननीय अमरजी हावरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्सला जॉईन व्हा. एकता सोसवारी, जयमान सारंगाव आणि जयमान गोवे. मॅच होते ना, मॅच होती. हॅलो, शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर गोलंदाज प्रमोद. 6 चेंडू 23 धावा, 18 मधून 23 झालेल्या आहेत, 6 मध्ये 23 करायचे आहेत. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे, आउट ऑफ ऑफस्टम. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून घेते. अवांतर धाव, या अवांतर धावणे संघात धावसंख्या 1 ने पुढंच राखते. येणारे चेंडू 6 विजयासाठी 22 ची गरज, 20 धावांची गरज. किती 4 मध्ये 5 20. अतिशय चांगला फटका आहे. चेंडू जाईल जाईल सीमारच्या बाहेर चौकार. ज्या चौकाराची आवश्यकता तो फटका आपण पाहिला निलेशच्या बॅटमधून. या अगोदर मी भविष्यवाणी केली होती, जरी सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर स्ट्राईक स्वतःकडे रोटेट ठेवणं फार गरजेचं आहे, कारण या फलंदाजाकडे ती क्षमता आहे. कदाचित स्ट्राईक नॉनस्ट्राईक फलंदाजाकडे गेली तर साई कृपा डुंगे संघ देखील या स्पर्धेतून बाद होईल. चेंडू द्या, जुना चेंडू द्या. येणारे 4 चेंडू विजयासाठी आता मात्र 16 ना अल्पेश, 16 ची गरज. पहिल्या 3 18 मधून 23 आल्या, शेवटच्या 6 मधून 23 करायच्या होत्या. आता 4 मधून 16 ची गरज. प्रत्येक चेंडूवर चौकाराची आवश्यकता. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंड. आक्रमण फार गरजेचं आहे. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर आक्रमण फार गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज प्रमोद. हा चेंडू देखील स्क्वेअर. अवांतर धाव, अवांतर धाव संघात धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 31. विजयापासून 15 धावा दूर आहे. येणारे चेंडू 4 विजयासाठी 15 धावांची गरज, ती क्षमता या फलंदाजामध्ये. निलेश. हा चेंडू देखील स्क्वेअर. दादा वाटतं आता वाईट टाकून संघाचा वाईट करेल. खराब चेंडू, दिशान चेंडू स्क्वेअर मारा. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर. येणारे चेंडू 4 विजयासाठी 14 ची गरज. चांगला चेंडू, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. आता स्वतः थोडासा कमबॅक करतोय. 3 मध्ये 14. फटका मारायचा असेल खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं गरजेचं असतं. जागेवरून फोर्स करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. आता मात्र फलंदाज सफल झाला. गोलंदाजाने त्याच्या बॉडी लँग्वेज ओळखून चेंडूची फेक केली होती. या अनुषंगाने चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला तो फलंदाज आला. आता मात्र सामन्याचं पिक्चर देखील क्लिअर झालेलं आहे. साई कृपा डुंगे हा संघ आता पराभवाच्या खाईमध्ये. विजयापासून 14 धावा दूर आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमधून क्रिकेटच्या पुस्तकामध्ये कुठेही 2 चेंडूमधून 14 धावा नाही आहेत. मात्र गोलंदाजाने ठरवलं तर निश्चित सरकार बनेल साई कृपा डुंगे संघाचं. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. तर जवळ हा पराभव निश्चित झालेला आहे. फक्त आणि फक्त सामन्यामध्ये एक फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. पराभव वाटाल काल्या दगडावरची रेख. फक्त 1 चेंडू बाकी आहे. चेंडूला ऑन साईडला फ्लिक केलोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या आणि या प्रथम आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ आणि त्यानंतर 2 संघांमधून नाणेफेक केली जाईल. इंद्रपाल क्या बात आहे. दोन्ही फॉर्मॅटमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. उत्तम गोलंदाजी पाहिली. महेश माळी तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
इंद्रपाल आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी भाऊ थोडासा बेटा आवाज दे, थोडासा आवाज इफेक्ट टाक थोडासा. हॅलो. चालू सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी इंद्रपाल, ज्यानं शिकस्त दिली साई कृपया डुंग्या संघाला विजयाचा शिल्पकार. दोन्ही फॉर्मॅटमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ आपण पाहिला. गोलंदाजी फलंदाजी तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. मानव मॅचचा पुरस्कारचा मानकरी इंद्रपाल पाटील. मान्यवर कक्षामध्ये खऱ्या अर्थानं नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं, या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेलं आहे आणि सर्वतोपरी ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, भिवंडी नवा तर ठाणे जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध उद्योजक